तू मला सोडून गेलास त्यानंतर मी मी तिथे पोहोचले तेव्हा ते दोघंही भांडत होते. कशावर? त्याचे वडील तुझ्या बाबांबरोबर जे काही वागले त्याच्यावर. मी तिथे पोहोचले तर मला बघून अभिमानचं डोकं आणखीनच फिरलं. मी काही बोलणार इतके जिजूच त्याला काहीतरी बोलले. आय डोंट नो व्हॉट हॅपन. त्यानंतर तो तरी तो टेबलवरचा किचन नाईफ उचलला आणि त्याने जिजूला रडू नको सुलेखा. त्यावेळी मी जर तिथून पळून गेलेले असते ना आधी तर त्याने मला सुद्धा. पण तू इतके दिवस होतीस कुठे? भटकत होते इथे तिथे. दररोज शहर बदलत होते. आधी कधी सांगली, सातारा, कोल्हापूर. शेवटी जेव्हा पैसे संपत आले तेव्हा इथे यायची हिंमत केली. सुलेखा तो तुला आता काहीही करू शकणार नाही. पण तू हे सगळं पोलिसांना जर सांगितलं असतंस तर मग. कुठल्या पोलिसांना? पोलीस म्हणजे कोण आधी? इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. त्याला जर कळलं ना तर तो आधी मलाच गोळ्या घालेल. नो आधी. दिस इज द एंड ऑफ द रोड फॉर मी. खरं तर मी तुला इथे बोलून खूप मोठी चूक केली. माझी काहीच मदत करू शकत नाही. नाही सुलेखा, तू चुकीचं समजतेस. मी तुला वाटेल ती मदत करायला तयार आहे. आय एम देअर फॉर यू. डोंट वरी. डोंट क्राय सुलेखा. डोंट क्राय. आय एम देअर फॉर यू. बरं झालं तू आलीस. बाबा तुम्ही आज बोलवलं नसतात ना तरी मी येणारच होते. काल मी यांना खूप दिवसानंतर इतक्या उत्साहात आणि एका नवीन उमेदीनं विचार करताना पाहिलं. काय सांगतेस? आणि बाबा हे सगळं तुमच्यामुळे घडलं. फक्त तुमच्यामुळे झाला या चमत्कार. नाहीतर मधल्या भांडणामुळे आपलं घर विभागलं जाते की काय असं वाटत होतं. नाही, असं काही होत नाही. पेल्यातली वादळं असतात, पेल्यात संपतात. पण बाबा वादळ ती वादळ तडाखे बसतातच ना. पण जोपर्यंत हे वादळ शमत नाही ना तोपर्यंत मनाला शांतता मिळत नाही. काय राधा, मला सतत असं वाटतं की आपण जर एकमेकांची बरोबर राहिलो ना नेहमी तर मग गैरसमज निर्माण होत नाहीत. आणि गैरसमज निर्माण नाही झाले की भांडणं होत नाहीत.
तुला मुद्दाम यासाठीच इथे बोलवलंय. तू मागे शास्त्री क्लासेस सोडून गेलीस तेव्हा खरं सांगतो माझ्यासमोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. क्लासेसमध्ये शिकवणारे अनेक येतात, त्याच्यानंतरही आले. पण काय असतं, पुस्तकात बघून शिकवणारे खूप असतात, मुलांच्या मनामध्ये डोकावून शिकवणारे फार कमी असतात. आणि मुलंही शिकतात पण ते शिक्षण जगत नाहीत, हा फरक असतो. चला, पण आता सगळे गैरसमज दूर झालेत. मला असं वाटतं की म्हणजे रिक्वेस्ट करतो मी तुला की तू पुन्हा जर शास्त्री क्लासेस जॉईन केली नाही, म्हणजे तू चंदूशी बोल आणि मग ठरवा होतं. बाबा, हो रिक्वेस्ट कसली करताय? तुम्ही हक्कानं ऑर्डर करायची. आणि आत्ता तुम्ही हे सांगितलं नसतं तरी मी आज थेट जाऊन क्लासमध्ये उभी राहणार होते. हो, कारण आज यांनी मी लपवून ठेवलेली पुस्तकं मुद्दामून स्वतःहून बाहेर काढून ठेवली. काय सांगतेस काय राधा? चला मग उद्यापासून तू उद्यापासून मी आत्ताच निघाली आहे क्लासवर. ऑफिशियल लेटर उद्या द्या मला. आत्ता फक्त आशीर्वाद द्या. अगं, आशीर्वाद काय माहित ग? थँक्यू. कॉफी. खूप भीती वाटते रे आधी. नाही ती स्वप्न डोळ्यासमोर नाचत राहतात. रिलॅक्स आहे सुरेखा, मी आहे ना तुझ्या बरोबर. या क्षणापुरता असणार आहेस, पण त्यानंतर माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाला सेव्ह करायला तू नसशील आधी. आणि हीच कल्पना इन्सिक्युरिटी निर्माण करणारी. थिंक पॉझिटिव्ह सुरेखा. तुझ्या सापडण्याने किती गोष्टींचा गुंता सुटणार आहे माहिती आहे तुला? बाळकाकाचा खून, तुझं असं गायब होणं, अभिमानचं मौन, या तीनही गोष्टींचा लोक मनाला येईल तसा अर्थ लावायला लागले होते माहिती आहे? इतका की तो खून तू केलायस. आणि जाऊ दे ना, कोणी काही म्हणतो, मला या गोष्टीची खात्री होती आणि आहे की तू निरपराध आहेस. थँक्स. मी पूनम काकूला कळतो. कशाला? असं काय करतेस तू? गायब झाल्यापासून पूनम काकू किती काळजीत आहे माहिती आहे तुला? निदान तिचा तरी जीव भांड्यात पडेल. नाही, नको ना आधी. सुलेखा, असं काय करते? आधी मी इथे हे कोणालाही कळायला नको, प्लीज. माझ्या आयुष्यात आलेले हे 4 सुखाचे क्षण मला गमवायचं नाही आहेत आधी. प्लीज.
छान झाली कॉफी. थँक्स. कुठेतरी ऐकलं होतं की कॉफीची चव तिच्या ब्रँडपेक्षा ती कॉफी बनवणाऱ्याच्या हातावर जास्त अवलंबून असते. छान झाली कॉफी. थँक्स. तुला आठवतं आधी तू अमेरिकेला जायच्या आधी आपण असेच कॉफी पीत तासनतास गप्पा मारत बसायचो. कदाचित त्याच वेळी आपण दोघं प्रेमात पडलो. म्हणजे निदान मी तरी. पण तुला सांगायची हिंमत नाही झाली कधी. मी सांगितलं तर केव्हा, तू अमेरिकेला गेल्यावर ईमेलवरून. किती क्षण वाया घालवले ना आपण. ते गेलेले क्षण आता परत येणार नाही. कॉफीच्या सानिध्यात घालवलेले ते क्षण, तो एकांत, निदान त्या एकांतासाठी तरी कोणाला सांगू नकोस की मी इथे आहे. मी तुला वाटेल ती मदत करायला तयार आहे. आय एम देअर फॉर यू. डोंट वरी. डॉक्टर, इतक्या रात्री? नाही म्हणजे मला निरोप पाठवला असता तर मी स्वतः हजर झालो असतो. आणि तुम्ही इथे 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 का थांबताय? आतमध्ये का नाही? एनी प्रॉब्लेम? नाही नाही, प्रॉब्लेम काहीच नाही आहे. सहज इथून चाललो होतो, म्हटलं तुम्हाला भेटून जावं. सहज? मिळाली अभिमानला बाहेर काढायची परमिशन. अर्थात हे तुमच्यासाठी कठीण नाही असं मला वाटलं, म्हणून मला ही कल्पना सुचली. नाही, तुमची कल्पना फार चांगली होती डॉक्टर साहेब, पण मी टाकलेल्या तुकड्यांवर वाढलेले, माझ्या अवतीभोवती गोंडा घोळणारे सगळे
पाठ फिरवतील याची कल्पना नव्हती मला. सगळी जवळची माणसं पाठ फिरवायला लागली आहेत. खूप कठीण असेल तर कठीण वगैरे काही नव्हे. कठीण काहीच नसतं, कधी असणार नाही. सगळे कुत्रेच आहेत. भोंकणं जमतंय, गुरगुरणं जमतंय, पण इमानदारी विसरलेत झाले. आणि सुळे वाढले की कुत्र्याचा वाघ होत नाही हे सुद्धा कळत नाही साधं त्यांना. काय ना डॉक्टर साहेब, माणसाचे हात एकदा दगडाखाली असले ना की कुणीही शेमडं पोर येतं आणि त्याला टपली मारून जातं असं झालंय. पण त्या शेमड्या पोराला नागवं कसं करायचं, कुत्र्याचे सुळे कसे काढायचे ते या यशवंतराव सरंजामेला चांगलं माहिती आहे. तुम्ही काही काळजी करू नका, मी आकाश पाताळ एक करेन. काही काळजी करू नका तुम्ही. हॅलो, हां, एक मिनिट. हॅलो. तू नीट पोचलास का आधी? म्हणजे खरं तर मी फोन करणार नव्हते अरे, पण तुझी खूप काळजी वाटायला लागली. नको नको ते विचार पुन्हा पुन्हा मनात गोंधळ घालत होते, म्हणून मी फोन केला. या आय एम ओके. तू माझी काळजी करू नकोस, स्वतःची काळजी घे. आता कसली काळजी आधी? आपली काळजी घेणारं कोणीतरी अजून आहे, एवढं कळलं तरी पुरे. गुड नाईट आधी. आधी गुड नाईट. काय रे? कुठे काय? अरे मग दाराबाहेर ओरडून फोनवरती काय बोलतोयस? हे ते या सगळ्याचा अर्थ काय माहिती आहे का तुला? काय? ऑफिसमध्ये संपणारी कामं जेव्हा माणूस घरी आणतो ना, याचा अर्थ एकच होतो की काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? तो फोन कोणाचा होता? स्वप्नील. अरे स्वप्नीलचा 4 वेळा फोन येऊन गेला. तो तर म्हणाला की तू ऑफिसला आलाच नाहीस म्हणून. हां, तेच मला सांगायचं होतं स्वप्नीलला. काय झालं, एक क्लायंट मला अचानक भेटला आणि आमची मीटिंग अचानक ठरली. आणि मीटिंग एवढी वाढली ना की मला एक फोन सुद्धा करायला वेळ मिळाला नाही. माणूस जेव्हा एखाद्या गोष्टीचं वाजवीपेक्षा जास्त स्पष्टीकरण देतो ना, याचा अर्थ एकच आहे, प्रॉब्लेम आहे. तू मला सांग, काय प्रॉब्लेम आहे? नाही बाबा, खरंच काही नाही. म्हणजे मला यायला नेहमीपेक्षा थोडा उशीर झाला, बट नथिंग टू वरी. नक्की ना? हो. मग इथे बाहेर काय उभा आहेस? शुभ्रा जेवायची थांबली आहे तुझ्यासाठी. चल. हां.